बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये एका शाळेनं विद्यार्थ्यांच्या टिळा, टिकली, बांगड्या आणि धार्मिक प्रतीकांवर बंदी घातल्याचा आरोप झाला। पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिक्षण विभागानं चौकशी सुरू केली। पाहुयात हा वाद नक्की कशामुळे पेटला। शाळेत टिळा, टिकली, बांगड्यांवर बंदी, धार्मिक सांस्कृतिक प्रतीकांवरच्या मनाईमुळे वाद। कल्याणमध्ये पालकांमध्ये तीव्र संताप। हा सगळा प्रकार घडलाय कल्याणच्या केसी गांधी इंग्लिश शाळेत। विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा, टिकली लावणं, हातात बांगड्या घालणं, राखी धागा बांधणं यावर बंदी घालण्यात आली। त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली। शाळेत टिळा किंवा टिकली लावून आलेल्या विद्यार्थ्यांचा जबरदस्तीनं टिळा पुसला जात असल्याची, मारहाण होत असल्याची तक्रार पालकांनी केली। प्रिन्सिपलशी बात करून गेलो आणि दुसऱ्या दिवशी टीचरने त्याला उभा केला, टिळा लावला म्हणून, आणि त्याच्या पाठणावर एक फटका मारला आणि त्याला उभा केला। तर तुम्ही का परमिशन घेतले का टिळा लावण्याची? तर तो बोलला का मी पप्पा माझ्या वडिलांनी प्रिन्सिपलशी बात केली। तर ते बोलतात का तू परमिशन घेतले का टिळा लावण्याची? उद्यापासून जमणार नाही टिळा लावणं, तू बंद कर। तो मुलगा माझा एवढा जिथे का ते बोलतात माझे वडील मी सांगत नाही टिळा बंद कर, तो म्हणतो मी टिळा लावण्याचा बंद करणार नाही, मी टिळा लावून शाळेतच येणार। याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या रुपेश भोईर यांनी केडीएमसी शिक्षण विभागाकडे तक्रार केली। कल्याण डोंबिवली मनपा शिक्षण विभागानं घटनेची तातडीनं दखल घेत शाळेला नोटीस पाठवून तातडीनं खुलासा मागवला। या आलेल्या तक्रारीनंतर शिक्षण अधिकाऱ्यांकडे मी लेखी पत्र दिलं होतं आणि तशी नोटीसी सुद्धा केसी गांधीला काढली। दरम्यान एबीपी माझानं ही बातमी दाखवताच शाळेनं यावर स्पष्टीकरण दिलं। असा कुठलाही फतवा काढला नसल्याचं शाळेच्या संचालिका स्वप्नाली रानाडे यांनी सांगितलं। आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही। जे फतवा करून ही गोष्ट अशी खूप मोठी आहे, तसं कोणी असेल फतवा त्यांच्याकडे तर आम्हालाच दाखवावा, दॅट विल बी बेटर। इतर धर्मीय मंडळी जे कडे घालतात, बांगड्या किंवा काय, ह्याच्यानी कोणालाही दुखापत होऊ शकते। आज मुलं अशी आहेत की एका वर्गामध्ये एका जागेवर बसण्याची मुलांची कॅपॅसिटी खूप कमी आहे। रील्स वगैरे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना इतक्या अनेक गोष्टी कळतात की त्यामधलं खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय याची अनुभूती मुलांना शाळेमध्ये किंवा घरी पालकच देऊ शकतात। त्यामुळे हा विषय धार्मिकरित्या आता पुढे येतो आहे आणि त्याला धार्मिक वळण लावलेलं आहे, तसं शाळेमध्ये काही झालेलं नाही। एकीकडे पालकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप, तर दुसरीकडे शाळेकडून स्पष्ट नकार। त्यामुळे नेमकी सत्यता काय? टिळा, टिकली, बांगड्यांवर बंदी घालणं योग्य की अयोग्य? हा वाद आता शिक्षण विभागाच्या चौकशीनंतरच क्षमता दिसेल। मात्र कल्याणच्या शाळेतून उठलेला वाद संस्कृतीवर बंधन की गैरसमजुतीचा फुगा यावर येऊन थांबलेला दिसतोय। सुरेश काटेसह दीपक पळसुले, एबीपी माझा, कल्याण।